जिंदाबाद, जय श्रीराम। आज तुम्ही बघू शकता आपल्याच देशातला सैनिक न्यायासाठी भीक मागतोय, कोणी त्याच्यासोबत पाठीमागं नाहीये। पण मला वाटतं की भारताची जनता या जवानांचं शोषण थांबवेल। मी सांगतो की यांना व्हिडिओ ऑडिओग्राफी करा। अधिकारी घरी तर पाठवून देता, त्याला स्थानिक जसं एका आतंकवादीला जसं ट्रीट केलं जातं त्यापेक्षा बी भयानक टॉर्चर आपल्या जवानांसोबत होतंय। कशा गावापासून तर गल्लीपर्यंत त्याचं शोषण होतंय, याला सैन्यामधून काढलंय म्हणून। आणि त्या व्यतिरिक्त जे पाकिस्तानाहून जिवंत पकडले जातात आतंकवादी, त्यांना नोकऱ्या देऊ शकतात, पण आपल्याच देशातल्या सैनिकाला नोकरी का मिळू शकत चालू आहे। मी आता कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय की माननीय भारतीय जवान देशात नोकरी का करू शकत नाही। हा विषय माझा की आपल्या देशामध्ये सैनिकांसोबत जे शोषण होतं, जय हिंद, वंदे मातरम। मी सांगू शकतो तुम्हाला की जवानांना देशात संरक्षण करायला जातात का आतंकवादी व्हायला जातात। आतापर्यंत आपल्या देशामध्ये 15 उद्ध्वस्त झालेलं आहे। तशाच पद्धतीने राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा जे राज्य सरकार सांगत नाही, दपवतंय। राज्य सरकारला जेव्हा मी विचारायला जातो तेव्हा जेव्हा मोदी साहेब इथं धुळ्यामध्ये येतात प्रचार करायला, तेव्हा माझ्या परिवाराला रातोरात कोणताही काही प्रूफ नाही, एव्हिडन्स नाही, कोणताही कागद नाही। हे बघा, म्हणजे आम्ही देशात लोकशाहीच्या माध्यमाने न्याय बी मागू शकत नाही का? हे बघू शकता तुम्ही, एक सर्व्हिसमॅनचा कोटा नाहीये। का नाहीये म्हणजे ते का आतंकवादी झाले का? बांगलादेशहून लोक येतात, त्यांना नोकऱ्या मिळतात। पाकिस्तानाहून जिवंत आतंकवादी पकडले जातात, त्यांना नोकऱ्या मिळू शकतात। पाकिस्तानाहून येणारी सीमा हैदरला नागरिकत्व देऊ शकतात। आणि मी पाकिस्तानामध्ये देशासाठी 4 महिने शिक्षा घातली आणि आज मी कटरा घेऊन न्यायाची भीक मागतोय। जेव्हा मी या महाशयांना भेटायला जातो, हे महाशय पकडा, याला पकडा, आम्ही का देशद्रोहीत का? आम्ही जर देशद्रोही असणार तर आम्हाला टाकून द्या जेलमध्ये। आपल्या भारतामध्ये असे असंख्य जवान आहेत, ते आता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आता ही न्याय यात्रा थांबणार नाही। जोपर्यंत हा कलंक मिटत नाही तोपर्यंत ही न्याय यात्रा चालणार आहे। आम्ही का आतंकवादी का, हा प्रश्न आम्हाला आहे। जर आम्हाला न्याय भेटू शकत नाही, आर्टिकल 16 प्रमाणे आम्हाला काय सांगितले, राज्य सरकारने सांभाळून घेणं आणि त्यांचं कर्तव्य आहे। तुमचं जे आपल्या परिवारामध्ये जे शोषण होतं, हे भी घ्या। जिंदा मीडिया की तलाश है, जिंदा लोग की तलाश है, आमच्या मागे आहे। आम्ही देश सेवा करायला जातो का आतंकवादी बनायला जातो, हा प्रश्न मी सरकारला विचारतोय। केंद्र सरकार असो या राज्य सरकार असो, आपल्या भारतामध्ये जे जवान देशाची रक्षण करायला जातात त्यांना जर अधिकाऱ्यांनी सूड भावनेच्या पद्धतीने जर घरी पाठवलं, त्या जवानाला देशात नोकरी करायचा अधिकार नाहीये आणि तो एक टेररिस्ट सारखं त्याचं शोषण होतं। कशा पद्धतीने ते तुम्हाला थोड्यात सांगतो मी की जर आम्ही 11 वर्ष सेवा केली, किती बी वर्ष सेवा केली, आम्हाला जर अधिकाऱ्यांनी घरी पाठवलं तर आमचं एक नेर पोलीस स्टेशनला एक व्हेरिफिकेशन जातं की यांना सैन्यामधून काढलंय आणि आम्हाला स्थानिक कंपनीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही। म्हणजे आम्ही एवढे क्रिमिनल होऊन जातो की देशाची सेवा करायला जातो आणि आमचा जो पैसा असतो 10-12 वर्षाचा, तो सुद्धा पैसा सरकार खाऊन घेतं। म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आजपर्यंत आकडा सांगत नाही। 78 वर्ष झाले आझाद भारतामध्ये किती जवानांना बिना सेवेचं, बिना पेन्शनचं घरी पाठवलेलं आहे त्याचा आकडा सांगत नाही। कारण की त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांची नोकरी गेली, त्यांचं सर्व गेलं, म्हणजे परिवार बर्बाद झालेला आहे। त्यांना देशात नोकरीचाच अधिकार नाहीये। पण पाकिस्तानाहून येणाऱ्या आतंकवाद्यांना नोकऱ्या मिळतात कारण की ते या कर्णधार आहेत। आणि दुश्मन देशामधून जे बांगलादेशी येतात त्यांना सुद्धा नोकरीचा अधिकार आहे। पण आपल्या देशामध्ये एका सैनिकाला, जे भारतामध्ये असंख्य सैनिक आहे, 15 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाहीये। आणि जेव्हा मी रक्षा मंत्रींना भेटायला जातो ते भेटायला तयार नाही। या मागणी माझी ही आहे की आम्हाला जर देशात नोकरीचा अधिकार नाही तर आमचं नागरिकत्व काढून टाका। आम्ही कुठे जाऊ? कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही। 12 लाखाचं कर्ज या मुलाला मला मोठं झाल्यावर हा विचारेल पाकिस्तानामध्ये तू का गेला होता? मी हे सांगेल का नवाज शरीफ सोबत मी चाय प्यायला गेलो होतो? मी तर चाय प्यायला गेलो नव्हतो। पाकिस्तानाहून आपले जे प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत चाय पिऊ शकता, आम्ही न्याय मागू शकत नाही। म्हणून मी हा कलंक मिटवण्यासाठी निघालोय। सर्जिकल स्ट्राईकच्या बाराने आज मी POW होतो। POW म्हणजे युद्धामध्ये बंद पडलेला कैदी। मी युद्धामध्ये होतो आणि मग त्याच टायमाला सर्जिकल स्ट्राईक होते आणि पाकिस्तानचं न्यूज येतं की याने 2 लोक मारले म्हणून। हा प्रूफ एव्हिडन्स पाकिस्तान सांगतो, पण तरी सुद्धा मला आज माझ्या न्यायासाठी भीक मागावं लागतंय। अभिनंदन बी आले होते, त्यांना कसं काय न्याय भेटला? आम्हाला का असं आमच्यासोबत अन्याय होतोय?
सीमा हैदर अली तिला देशात नागरिक बनवतायत आणि आम्ही काय देशद्रोही का? हाच प्रश्न मी कलेक्टर साहेबांना आता निवेदन देतोय आणि न्याय यात्रा माझी निघालेली. जय हिंद, वंदे मातरम.